माझं लाळेन साहेबांशी जे बोलणं झालं त्यानुसार दिवाळी अंकांचं एकूण मराठी माणसाच्या आयुष्यातलं काय स्थान आहे याच्याबद्दल मी मनमोकळ्या गप्पा माराव्यात असं मला त्यांनी सांगितलं. तर आता हा माझ्या थेट कामाचा विषय नाही, पण दिवाळी अंक हे जसं इथं आता विट्यात लोक वाचतायत तशाच पद्धतीनं महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये लोक सार्वजनिक वाचनालयामध्ये दिवाळी अंक घेतात, वैयक्तिक पातळीवर दिवाळी अंक घेतात, कॉलेजांमध्ये दिवाळी अंक घेतात. त्यामुळे मी त्याच्याबद्दल एक थोडा वेळ बोलतो. मी दिवाळी अंकांच्या बद्दल अगदी सुरुवातीला तुमच्याशी बोलतो. म्हणजे मुंबईमध्ये आजच्या घडीला जवळपास 8 ते 10 अशा वेगवेगळ्या प्रकारच्या दिवाळी अंकांच्या स्कीम आहेत. म्हणजे त्या महाराष्ट्रभरात वापरल्या जातात, पण शक्यतो जिल्ह्याच्या शहरांपर्यंत त्या योजना अधिक प्रमाणात जातात, तालुक्याच्या शहरांपर्यंत कमी प्रमाणामध्ये जातात. म्हणजे आपल्यापैकी काही जणांनी मौज नावाच्या दिवाळी अंकाचं नाव ऐकलं असेल. सत्यकथा नावाचा दिवाळी अंक होता, पण तो बंद पडला. दीपावली नावाचा एक दिवाळी अंक आपल्याकडचा अत्यंत प्रसिद्ध अशा प्रकारचा दिवाळी अंक आहे. आपल्यापैकी काही लोकांनी जो पोलीस टाइम्स नावाचा पेपर वाचला असेल, त्यातल्या काही लोकांनी पोलीस टाइम्स नावाचा दिवाळी अंक पण वाचलेला असेल काही वर्षांपूर्वीपर्यंत, ज्याच्यामध्ये साधारणपणे खुनाची चित्र, खुनाच्या गोष्टी अशा प्रकारच्या अनेक गोष्टी होत्या. लाळे आता पुढारीमध्ये आहेत आणि अनेक वर्तमानपत्रांच्या स्वतःचे दिवाळी अंक आहेत. काही वर्तमानपत्रांचे स्वतःचे 2-2, 3-3 दिवाळी अंक आहेत. आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दिवाळी अंक जेव्हा निघतात तेव्हा त्याचे 2 अर्थ आहेत. एक म्हणजे दिवाळी अंकांचं स्वतःचं मोठं अर्थशास्त्र आहे की दिवाळी अंकांमध्ये तुम्ही जर पाहिलं तर जेवढा पेपर मोठा, जेवढा चॅनल मोठा, जेवढी कंपनी मोठी, तेवढी त्यांच्या दिवाळी अंकांमधली गुळगुळीत पानांची संख्या जास्त. याचं कारण त्यांना त्या जाहिराती मोठ्या प्रमाणामध्ये मिळतात. म्हणजे तुम्ही अनुभव नावाचा एक दिवाळी अंक तुम्ही पाहाल. अनुभव नावाचा दिवाळी अंक युनिक फीचर्स नावाची संस्था पुण्यामधनं चालवते, ज्याचं काम सुहास कुलकर्णी, सुहास पळशीकर ही चळवळीत काम करणारी आणि अभ्यासक स्वरूपाची माणसं करायची. शब्दचा एक दिवाळी अंक निघतो. येशू पाटील वसईवरनं तो दिवाळी अंक काढतो. मी ज्या ग्रंथाली वाचक चळवळीच्या बरोबर काम केलं त्यांचा रुची नावाचा दिवाळी अंक गेली 40-45 वर्ष निघतो आहे. म्हणजे आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये लहान मोठे असे साधारणपणे 300 ते 400 दिवाळी अंक असतील. तुमच्यापैकी जे कोणी लोक मंत्रालयात काही कारणांनी दिवाळीच्या आगेमागे गेलेले असतील किंवा पत्रकारांशी त्यांचा काही प्रमाणात परिचय असेल, तर काही दिवाळी अंक हे केवळ सरकारच्या जाहिराती मिळवण्यासाठी काढले गेलेले दिवाळी अंक आहेत. म्हणजे सरकारच्या वेगवेगळ्या खात्यांच्या जाहिरातीत साधारणपणे 1,00,000-1.5 लाख रुपयाच्या जाहिराती त्यांना मिळतात आणि त्याच्यातून तो दिवाळी अंक ही सगळी मंडळी चालवतात. याचा अर्थ असा आहे की दिवाळी अंक माणसाला आनंद किती देतात, वाचण्यासाठी चांगलं मटेरियल किती उपलब्ध करून देतात, याच्या पण अगोदर दिवाळी अंकामधून खूप मोठ्या प्रमाणावर लोकांना रोजगार उपलब्ध होतो. म्हणजे दिवाळी अंकासाठीच महाराष्ट्रामध्ये जवळपास काहीशी DTP युनिट्स महाराष्ट्रामध्ये फक्त दिवाळी अंक नीट चालवण्यासाठी म्हणून चालताना तुम्हाला दिसतील. नमस्कार. अशा प्रकारे दिवाळी अंकांचं आपल्या आयुष्यामध्ये एक प्रकारचं योगदान आहे. तुमच्यापैकी काही जणांनी या वाचनालयाचे जे कोणी सभासद आहेत त्यांनी अनिल अवचट या एका मोठ्या लेखकाचं नाव ऐकलं असेल. अनिल अवचट महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन लोकांशी बोलायचे. म्हणजे त्यांनी काही ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या जत्रांमध्ये काय प्रकारच्या गोष्टी घडतात ते पाहिलं. ते सौंदत्तीला गेले, यल्लम्माच्या जत्रेत काय प्रकारच्या गोष्टी घडतायत ते त्यांनी पाहिलं. त्यांनी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये तिथले प्रश्न पाहिले आणि त्या प्रश्नांच्या बद्दल त्यांनी पहिल्यांदा दिवाळी अंकात लिहिलं. म्हणजे एक काळ असा होता की एखाद्या अभ्यास करणाऱ्या माणसाला जर नवीन काही आपलं लेखन प्रसिद्ध करायचं असेल तर दिवाळी अंक ही त्याची पहिली जागा होती. आपल्यापैकी अनेक माणसांना भालचंद्र नेमाड्यांचं नाव माहिती आहे. मराठीतला अलीकडचा ज्ञानपीठ मिळालेला 4था ज्ञानपीठ विजेता लेखक आहेत ते. आणि भालचंद्र नेमाड्यांच्या कादंबऱ्या आपल्याला माहिती आहे. भालचंद्र नेमाड्यांनी कादंबऱ्या लिहायला घेण्याच्या अगोदर ते आणि त्यांच्या मित्रांनी
अशोक शहाणे, चंद्रकांत पाटील आणि म्हणजे आपले हे चंद्रकांत पाटील नाही, दुसरे चंद्रकांत पाटील, त्या सगळ्या मंडळींनी अनियतकालिक किंवा ज्याला लिटिल मॅगझिन असं म्हणतात अशी मॅगझिन काढली. अनियतकालिक का? कारण ते एका विशिष्ट वेळेला निघायचं नाही. जेव्हा पैसे असतील तेव्हा काढायचं, पैसे नसतील त्यावेळेला काढायचं नाही. त्यामुळे वेळा काढायच्या ठरलेल्या नसल्यामुळे ते अनियतकालिक असं त्याला म्हटलं जायचं. दिवाळी अंकाची पद्धत भारतामध्ये फक्त महाराष्ट्रात आहे. देशातल्या इतर काही राज्यांमध्ये त्यांच्या त्यांच्या सणांच्या आगेमागे लोक अंक काढतात. महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही लोक आपल्याकडे पाडव्याच्या वेळेला अंक काढतात. त्याला चैत्रेय असं एकाच्या नियतकालिकाचं नाव आहे, म्हणजे चैत्रात निघतं म्हणून चैत्रेय असं त्यांनी नाव दिलंय. पण सर्वसाधारणपणे महाराष्ट्रामध्ये दिवाळी अंक आपल्याकडे निघतात. आता तुम्ही जर सामनाचा दिवाळी अंक पाहिला तर तो दिवाळी अंक नाहीये, तो दसरा दिवाळी अंक आहे. आता तो दसरा दिवाळी अंक काय आहे? कारण बाकीच्या पेपरवाल्यांच्या पेक्षा अगोदर अंक आला तर जास्त खपतो, त्याच्यामुळे तो दसरा दिवाळी अंक आहे. सामनाचा दसरा दिवाळी अंक निघतो, मार्मिकचा निघतो, लोकसत्तेचा निघतो, महाराष्ट्र टाइम्सचा निघतो. आणि महाराष्ट्रातल्या जवळपास म्हणजे अगदी तुम्हाला आश्चर्य वाटेल 2-3 वर्षापूर्वीपर्यंत झी मराठीनं स्वतःचा दिवाळी अंक काढला होता. एबीपी माझाने स्वतःचा दिवाळी अंक काढला होता. म्हणजे आपण काय मानतो की एखादा प्रकाशक दिवाळी अंक काढेल, एखादा पेपरवाला दिवाळी अंक काढेल, कारण त्यांच्यामध्ये काही लेखकांचं क्रॉस मिक्सिंग होऊ शकतं. पण एखादं चॅनल जे ऑलरेडी 50 लाख 2 कोटी 4 कोटी माणसं पाहतायत, ते लोक दिवाळी अंक काढण्यामागचं कारण काय आहे? तर दिवाळी अंकाला महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक जीवनामध्ये एक प्रतिष्ठा आहे. की समजा तुम्ही दिवाळी अंकामध्ये लिहिलं, लोक काय लिहितात? दिवाळी अंकात लोक कथा लिहितात, दिवाळी अंकात लोक कविता लिहितात. म्हणजे आता सातारला आपल्याकडे साहित्य संमेलन आहे. महाराष्ट्रात दरवर्षी एक मोठं अखिल भारतीय साहित्य संमेलन आपण ज्याला म्हणतो ते होतं. त्याच्या समांतरच आपल्याकडं विद्रोहीचं साहित्य संमेलन होतं. आणि जवळपास प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात आपल्याकडं एक ना एक तरी संमेलन होतं. त्या संमेलनामध्ये लोकांचं एक निश्चित जो सहभागाचा भाग आहे तो कवी संमेलन आहे. आता ही जी कवी मंडळी आहेत, या कवी मंडळींच्या मशागतीची जागा म्हणजे दिवाळी अंक आहे. त्यामुळे बरेचदा तुम्हाला असं दिसतं की एक कवी दरवर्षी 5 ते 8 दिवाळी अंकांना तरी कविता पाठवतो किंवा 4 ते 5 दिवाळी अंक त्याच्याकडे कविता मागतात, त्याच्याकडे किंवा तिच्याकडे कविता मागतात. जेव्हा कवी नवा आहे त्यावेळेला त्याला कविता पाठवायला लागतात आणि मग त्याच्या कविता काही वेळेला परत पण येतात. म्हणजे काय, म्हणजे 40-1 वर्षापूर्वीचं उदाहरण आहे की लोकांनी एकच कविता वेगवेगळ्या अंकांना कुठे स्त्रीच्या नावाने पाठवली आहे, कुठे पुरुषाच्या नावाने पाठवली आहे. तर जिथे पुरुषाच्या नावाने पाठवली तिथं ती परत आली आहे, जिथं बाईच्या नावाने पाठवली आहे तिथं ती कविता स्वीकारली गेली आहे. त्यामुळे कविता ही कविता म्हणून स्वीकारली न जाता व्यक्तीच्या नावानं स्वीकारली गेली आहे का, असा पण त्यानंतरच्या काळामध्ये लेखकांनी, कवींनी प्रश्न विचारला. लोक कविता लिहितात, लोक कथा लिहितात, लोक लघु कादंबऱ्या लिहितात. म्हणजे अनेक दिवाळी अंक तुम्हाला, धनंजय सारखा दिवाळी अंक तुम्हाला दिसेल. धनंजय हा गुप्तहेर किंवा गुप्तहेर कथांवरचा दिवाळी अंक आहे. तो नॉर्मली जुलैपर्यंतच तयार होतो. म्हणजे आता त्यांना पुढच्या वर्षीच्या दिवाळी अंकासाठी ज्यांच्याकडनं लेखन घ्यायचं आहे त्यांचं लेखन जानेवारी महिन्यातच त्यांच्याकडे पोचलेलं असतं. इतकं ऍडव्हान्स मध्ये लेखन ते लोकांकडनं मागवून घेतात. आता लोक कथा लिहितात, कविता लिहितात. काही दिवाळी अंकवाले लोक एखादा माणूस गाठतात, तरुण लेखक असेल, तरुण संशोधक असेल, आणि त्याला एखाद्या विषयावर काम करायला सांगतात. म्हणजे आता मला वाटतं वर्षभरापूर्वी आपल्याकडे हे झालं, कुंभमेळा झाला. तर कुंभमेळ्यासाठी पत्रकारांना ठरवून लोकांनी पाठवलं आणि कुंभमेळ्यामध्ये आंघोळ करायला येणाऱ्या लोकांच्या मनातल्या भावना काय आहे, धर्मापोटी कोण येतं, आजारापोटी कोण येतं, म्हातारी माणसं सोडून देण्यासाठी का पाठवली जातात, अशा अनेक गोष्टींचा शोध लावण्यासाठी म्हणून अनेकदा तुम्हाला असं दिसेल की लोकांकडनं लिहून घेतलं जातं. आता साधारणपणे कसे पैसे मिळतात दिवाळी अंकांमध्ये लिहिण्यात? हो हो हो, मी हे म्हणतो अगोदर आणि मग मी तेच तुम्हाला सांगतो. हा, हे मी का तुम्हाला मी सांगतोय, कारण इथे जे मी दिवाळी अंक पाहिले ना, या सगळ्या दिवाळी अंकांमध्ये ज्याला तुम्ही अगदी
टॉपचे दिवाळी अंक आपण असं म्हणतो, त्यातले बरेच कमी दिवाळी अंक लोकांच्या नजरेसमोर इथं तुम्हाला आलेले दिसतील. त्यामुळे त्याचा परिणाम नेमका साहित्यावर काय होतोय, भाषेवर काय होतोय, याच्याबद्दल बोलण्या अगोदर थोडी वातावरण निर्मिती नाही केली ना, तर लोकांच्या सगळंच डोक्यावरनं जाईल. म्हणून मग मी हे ठीक आहे का, तर आता लोकांना काय प्रकारे मानधन देतात, मी तुम्हाला माझं उदाहरण सांगतो. 2002 साली एका दिवाळी अंकासाठी मी महाराष्ट्रातल्या हयात असलेल्या सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाखती घेतल्या आणि त्याची थीम होती महाराष्ट्रातली राजकीय संस्कृती. त्यावेळेला मोबाईल फोन खूप महाग होते, म्हणजे नुकतेच आले होते आणि एक कॉल 4 रुपयाला 5 रुपयाला पडत होता. त्यामुळे आताच्या सारखं तुम्हाला 2 GB चा डेटा संपवायचा म्हणून वाटेल ते करायची सोय त्यावेळेला नव्हती. त्यामुळे त्यावेळेला त्या 9 मुलाखतींसाठी मी 5,000 रुपये माझे खर्च केले आणि अत्यंत प्रसिद्ध अशा त्या दिवाळी अंकाच्या संपादकाने मला त्याच्याबद्दल 1,500 रुपये दिले. तर मग मी त्याला सांगितलं की एकतर इतक्या महत्वाच्या मुलाखती मी घेतल्या आहेत आणि किमान कॉस्ट टू कॉस्ट, म्हणजे जेवढा खर्च झालाय तेवढं तरी तुम्ही मला दिलं पाहिजे. मग त्यांनी लोकलज्जेस्तव उरलेली रक्कम मला दिवाळी झाल्यानंतर दिली. आता माझ्यासारखे असे कम नशिबी लोक वेगळे आहेत. दुसरीकडे एखादा चांगला लेखक असा आहे की जो एक कथा 25,000 रुपये दिल्याशिवाय लिहितच नाही, जो विशिष्ट दिवाळी अंकासाठीच लिहितो. एखादी कविता 10,000 रुपयाचा चेक त्याच्याकडे पडल्याशिवाय पाठवत नाही. त्यामुळे या दोनही प्रकारचे लोक तुम्हाला दिसतील. आता या सगळ्याचा मराठी साहित्यावर, मराठी भाषेवर काय परिणाम होतो, तर तुम्हाला असं दिसेल की बरीच माणसं आपल्याकडे दिवाळी अंकात जे लिहितात त्याची रिफाईन केलेली आवृत्ती 1-2 वर्षांनी 5 वर्षांनी त्यांच्या पुस्तकामध्ये तुम्हाला आलेली दिसते. म्हणजे त्यांच्या कथांचा संग्रह होतो, त्यांच्या कवितांचा संग्रह होतो, एखाद्या लघु कादंबरीची पूर्ण ताकदीची कादंबरी होते आणि त्यातून तुम्हाला असं जाणवेल की दिवाळी अंक हा चांगल्या मराठी साहित्याचा कच्चा माल आहे. म्हणजे लोक दिवाळी अंकामध्ये जे लिहितात ते टप्प्याटप्प्याने त्याच्यात जर सुधारणा झाल्या तर नंतरच्या टप्प्याला लोकांना त्यातनं काही चांगल्या गोष्टी निश्चितपणाने करता येण्यासारखी परिस्थिती आहे. तर ही एक बॅकग्राऊंड पार्श्वभूमी मी तुमच्या सगळ्यांच्या समोर क्लिअर केली. आता गेल्या 6-7 महिन्यामध्ये, म्हणजे एप्रिल महिन्यापासून आम्ही तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये काम केलं. आपल्यापैकी अनेकांना त्या कामाच्या बद्दल कल्पना आहे. हे काम काय आहे, तर मराठी अभ्यास केंद्र या नावाची आमची संस्था आहे जी महाराष्ट्रामध्ये जवळपास 20 वर्ष काम करते. आणि मला वाटतं की इथे बसलेल्या लोकांच्या पैकी एक 2-4 पत्रकार मंडळी आणि आमचे मित्र किंवा आमचे गावचे सोडले तर मनोज एवढाच एक माणूस आहे की ज्याला फेसबुकमुळे मी काय उद्योग करतो हे थोडीफार माहिती आहे. तर मला वाटतं आमचं हे आंदोलन चालू असताना 5 जुलैला जेव्हा हे 2 भाऊ एकत्र आले त्या दिवशी मनोजने एक पोस्ट लिहिली होती की आमच्या गावचा माणूस त्याच्या प्रयत्नांमुळे हे 2 भाऊ एकत्र आले, याचा मला अभिमान वाटतो. तर आता आमचं आंदोलन जास्त फेमस कशामुळे झालंय, तर 2 भाऊ एकत्र आल्यामुळे जास्त फेमस झालंय. पण 2 भाऊ एकत्र आणणं हा काही आमच्या आंदोलनाचा हेतू नव्हता. आमच्या आंदोलनाचा जो मूळ हेतू आहे तो तिसऱ्या भाषेच्या सक्तीला विरोध करणं. आणि तिसरी भाषा हिंदी सरकारनं आणली 6 एप्रिल 2025चा शासन निर्णय आणि मग 17 जून 2025च्या शासन निर्णयाच्या मार्फत. त्यावेळेला सरकारचं असं म्हणणं होतं की पहिलीपासून आम्ही तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीची करू. शिक्षणशास्त्र, भाषाशास्त्र, बालमानसशास्त्र या 3ही पातळ्यांवर ही गोष्ट चूक आहे याची आम्हाला कल्पना असल्यामुळे आम्ही अनेक समविचारी संस्थांनी तो प्रयत्न केला. आणि आम्हाला एक महत्वाचे बदल जे जाणवले ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि मग तुमच्या मनात जे प्रश्न असतील ते तुम्ही विचारा. आम्हाला पहिल्यांदा असं जाणवलं की आम्ही पेपरवाल्यांकडे जाण्याची आम्हाला गरज पडली नाही, पेपरवाले आमच्याकडे आले. आम्हाला टीव्ही वाल्यांकडे जाण्याची गरज पडली नाही, टीव्ही वाले आमच्याकडे आले. कारण या आत्ताचा जो काळ होता आंदोलनाचा तो काळ युट्यूबर्सचा, रील्सचा आणि शॉर्ट्सचा काळ आहे. म्हणजे मी पहिली मुलाखत प्रशांत कदमला दिलेली आहे, दुसरी मुलाखत प्रथमेश पाटीलला दिलेली आहे. आणि या दोघांच्या युट्यूब चॅनलवरनं तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा मुद्दा संपूर्ण महाराष्ट्रभर गेला. तो राजकीय पक्षांनी, वृत्तवाहिन्यांनी, पेपरवाल्यांनी हातामध्ये घेतला
आणि आमचं नेटवर्किंगचं कौशल्य आहे असं म्हणता येईल की महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांच्या पर्यंत हा मुद्दा पोहोचला. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की डावे पक्ष आपल्याकडचे CPI, CPIM आणि धर्मराज्य पक्षासारखा पर्यावरणवादी पक्ष, या सगळ्या पक्षांनी हा भाषेचा मुद्दा अग्रक्रमाने आपल्या समोर घेतला. एरवी भाषेच्या प्रश्नाबद्दल अजिबात न बोलणाऱ्या काँग्रेस पक्षाने हा अजेंडा आपल्या समोर घेतला. शिवसेना आणि मनसे हे मराठीवादी पक्ष आहेत, पण ते गेली काही वर्ष एका दिशेनं पाहत नव्हते, पण ते दोनही पक्ष एका दिशेने पाहायला लागले. आणि एप्रिल ते जुलै या जवळपास 2 ते 2.5 महिन्यामध्ये आम्हाला जनमत संघटित करण्यामध्ये यश आलं. आणि 29 जूनला ज्या दिवशी आम्ही शासन निर्णयांची प्रतिकात्मक होळी करण्याचा कार्यक्रम केला आझाद मैदानाच्या समोर, त्याच दिवशी संध्याकाळी मुख्यमंत्र्यांनी हे निर्णय आम्ही मागे घेतो आहोत असं जाहीर केलं. पण त्यावेळेलाच झालेल्या बातम्यांमध्ये मी असं म्हटलं होतं की सरकार 2 पावलं मागं गेलेलं आहे, कारण सरकारला 4 पावलं पुढे यायचं आहे. म्हणून मग सरकारने नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखालची समिती नेमली. जवळपास 2-2.5 महिने नरेंद्र जाधवांच्या समितीच्या मध्ये दुसरा माणूसच नव्हता. त्यानंतर 6-7 सदस्य सरकारने त्या समितीमध्ये नेमले. आणि आत्ता महाराष्ट्रातला हा 10वा जिल्हा आहे सांगली. हा 10 जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत मी जाऊन तिथे वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या, सांस्कृतिक संस्थांच्या बरोबरीने तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या विरोधातलं आमचं जे काम आहे ते मांडतोय. त्या कार्यक्रमांचं स्वरूप काही ठिकाणी अशा गप्पांचं आहे, काही ठिकाणी व्याख्यान आहेत, काही ठिकाणी परिषदा आहेत, काही ठिकाणी पत्रकार परिषद आहेत, काही ठिकाणी मुलाखती आहेत. या सगळ्या माध्यमातून साधारणपणे डिसेंबरच्या अखेरपर्यंत, म्हणजे नरेंद्र जाधव समितीचा अहवाल टेक्निकली 15 डिसेंबरच्या नंतर कधी येऊ शकतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. तुमच्यापैकी अनेकांनी पाहिलं असेल, त्यांनी गुगल अर्ज सगळ्यांना वाटलेले आहेत. आणि अशा प्रकारचे गुगल अर्ज वाटण्यासाठी सरकारला समिती नेमण्याची काहीच गरज नसते, इतकं ते किरकोळ काम आहे. पण तरी सुद्धा आम्हाला असं वाटतं की जे सरकार आजच्या घडीला महाराष्ट्रात आहे त्यांना कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीनं हिंदीची सक्ती करणं हे त्यांच्या हिंदुस्थानच्या राजकारणाच्या चौकटीमध्ये आवश्यक आहे. आणि म्हणून त्याला असणारा जो आमचा विरोध आहे तो गेले 7-8 महिने आम्ही करतो. आम्ही सगळे लोक याला नवीन मराठी कारणाची आणि महाराष्ट्र धर्माची मांडणी करणाऱ्या चळवळीचा भाग मानतो. त्यामुळे इथे आता आपण 10-20 जण जमलो आहोत, आणखी कुठे 50 माणसं असतील, आणखी कुठे 100 असतील. मला असं वाटतं की इथं जमलेल्या 20 माणसांच्या बरोबरीने मी जेव्हा बोलतो तेव्हा इथं रेकॉर्ड होणाऱ्या कार्यक्रमातनं मी महाराष्ट्रातल्या लाखो लोकांशी पण मला बोलता येतं आणि त्यांच्यापर्यंत पण पोचता येतं. म्हणजे तुमच्या निमित्ताने इतर लोकांशी पण बोलता येण्याची संधी मला उपलब्ध होते, ही मला महत्वाची गोष्ट वाटते. ही या सगळ्या आंदोलनाची, कामाची पार्श्वभूमी आहे. यानंतर आपण आता एकमेकांशी बोलूया. की सरकारला मुळामध्ये हा निर्णय मागे घ्यायचा नव्हता. तो सरकारवर प्रचंड प्रेशर आलं, त्याच्यामुळे सरकारने तो निर्णय मागे घेतलेला आहे. म्हणजे ज्या दिवशी उद्धव ठाकरे स्वतः आले आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पण इतर नेते आले, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आले आणि या सगळ्यांनी प्रतिकात्मक होळी केली सरकारच्या निर्णयाची. त्या दिवशी सरकारने 250 लोकांच्या विरुद्ध FIR केलेला आहे. त्यातला पहिला माणूस मी आहे. पण त्यामध्ये ज्यांनी प्रत्यक्षात होळी केलेली आहे त्यातला एकही माणूस नाहीये. म्हणजे दीपक पवार आणि 270 असे ते लोक आहेत. याचं कारण अशा पद्धतीनं आपण माणसांना घाबरवू शकतो असं एक सरकारची ट्राईड अँड टेस्टेड पद्धत आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटत नाही की जोपर्यंत फडणवीसांना 1% खात्री आहे की हा निर्णय कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं अंमलात आणता येऊ शकेल, तोपर्यंत हा निर्णय ते मागे घेतील असं मला अजिबात वाटत नाही. त्यासाठी जनमताचा रेटा, सरकारची ताकद जेवढी प्रचंड आहे तेवढा जनमताचा रेटा जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत सरकारला हा निर्णय पूर्णतः मागे घ्यायला आपल्याला यश येईल असं मला वाटत नाही. धोका कायम आहे. सरकार चळवळींना पण केराची टोपली दाखवतं, सरकार न्यायालयाच्या निर्णयांना पण दाखवतं. सरकारने तर असं म्हटलं आहे, म्हणजे मुख्यमंत्री एका वर्तमानपत्राच्या कार्यक्रमामध्ये 2 दिवसांपूर्वी असं म्हणालेले आहे की शहरांमध्ये राहणारे आणि कोणाची तरी सुपारी घेऊन विकासाच्या प्रकल्पांना विरोध करणारे लोक
हे अर्बन नक्षल आहेत असं आम्ही मानतो. आता हिंदी भाषेचं जे काही आग्रह त्यांचं सरकार धरतं आहे त्याच्याही मागची IAS लॉबीचं म्हणणं असंच आहे की आम्हाला तिसरी भाषा या मुलांना आली तर देशात कुठेही जाणं सोयीचं पडेल असं वाटतंय. पण तसं करताना त्यांनी शिक्षणशास्त्र वगैरे काही गृहीत धरलेलं नाही. तर तुम्ही म्हणता ते मला मान्य आहे की जे 2 पक्ष फोडून 3 वर्ष न्यायालयाच्या निर्णयावर बसू शकतात ते आमच्यासारख्यांच्या उरावर बसू शकतात की नाही? बसू शकतात. पण चळवळ करणाऱ्या माणसांना कायमच हे गृहीत धरावं लागतं की सरकार आपल्यापेक्षा जास्त बलशाली आहे आणि काम करताना आपल्याला 10 वेळा केलेल्या संघर्षांपैकी 9 वेळा जर आपण पराभूत झालो तर 10व्या वेळेला यश मिळण्याची काही एक शक्यता आहे. म्हणजे तुम्ही साधा विचार करा, या राज्यामध्ये 1960 पासून हे सरकार सर्वाधिक बहुमत असलेलं सरकार आहे. सर्वाधिक बहुमत असलेल्या सरकारला 2 शासन निर्णय परत घ्यावे लागतील अशी कोणीही अपेक्षा बाळगली नसेल. पण ते 2 निर्णय आम्ही परत घ्यायला त्यांना भाग पाडले. याचा अर्थ आम्ही ताकदवान नाही आहोत. समाजात राग आहे. समाजातला राग चॅनलाइज करण्याची क्षमता जर आमच्यामध्ये आली तर सरकारला आमचं ऐकणं भाग आहे. समजा नाही आली तर असं आहे की सरकारला आम्हाला मार्च एप्रिलमध्ये पराभूत करता येईल. पण मार्च एप्रिलमध्ये काय आम्ही मरत नाही आहोत, चळवळही मरत नाही, आम्ही करत राहू ना. शहरी मराठीचा प्रश्न आणि गावाकडला मराठीचा जो प्रश्न आहे, आम्ही ज्या वेळेला 2002 साली कामाला सुरुवात केली त्यावेळेला आम्हाला खूप लोक सांगायचे की तुम्ही सगळे शहरामध्ये काम करणारे लोक आहात, तुम्हाला गावांमध्ये काय चाललेलं आहे ते माहिती नाहीये. गावांमध्ये सगळी परिस्थिती अत्यंत उत्तम आहे, गावात काही प्रॉब्लेम नाहीये. आम्हाला खूप साहित्यिक लोक पण असं सांगायचे की गावांमध्ये आम्ही जिथं जिथं जातो तिथं तिथं लोक आमच्या कविता ऐकतात, आम्हाला कवी संमेलनांना बोलवतात, तर गावांमध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. इथे जिथं चौंडेश्वरीचं देऊळ आहे आता, त्या देवळाच्या कोपऱ्यामध्ये 3-4 वर्षांच्या पूर्वी मी एका शाळेची, इंग्लिश मिडियमच्या शाळेची जाहिरात वाचलेली आहे. आणि त्या शाळेच्या जाहिरातीमध्ये केरळमधून आलेले इंग्रजी शिकवणारे शिक्षक असं त्या माणसाच्या फोटोसकट एक कोणीतरी केरळी माणूस दिसेल अशा प्रकारचा केरळी माणसाच्या फोटोसकट इथं मी विट्यात चौंडेश्वरीच्या देवळासमोर जर होर्डिंग पाहिलं असेल, आणि मी तुम्हाला आजचं सांगत नाही, हे मी तुम्हाला काही वर्षापूर्वीच सांगतोय, माझ्या नात्यातली, माझ्या भावकीतली अशी गावातली अनेक मुलं अशी आहेत, लहान मुलं, की ज्यांचे आईबाप भेंडवड्यामध्ये आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेतच शिकवावं लागेल म्हणून विट्यात येऊन राहिलेले आहेत. आणि गावामधनं 30-30, 40-40 किलोमीटर लोक आपल्या मुलांना जीपमध्ये घालून वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात आहेत. हा प्रश्न लोकांना आत्तापर्यंत असं वाटत होतं की फक्त शहराचा प्रश्न आहे. शहराचा तर आहेच, शहरामध्ये या गोष्टी लोकांच्या हाताबाहेर गेलेल्या आहेत. गावामध्ये तुम्ही बघा, ICSE आणि CBSEच्या शाळा काढणारे लोक कोण आहेत? त्या तालुक्यामध्ये, त्या जिल्ह्यामध्ये ज्यांच्या हातात सत्ता आहे त्या सगळ्या लोकांच्या ICSE आणि CBSEच्या शाळा आहेत. त्यांच्याकडे जाणारे लोक कोण आहेत? त्या पक्षांचे कार्यकर्ते आहेत. म्हणजे कुठल्या तरी इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये मुलांना प्रवेश मिळवून देणं हे कार्यकर्त्याला उपकृत करण्याचं राजकीय पक्षाच्या पुढाऱ्याकडचं एक महत्वाचं साधन आहे. त्यामुळे ज्यांना कुणाला असं वाटतं की हे फक्त शहरात घडतंय, गावात घडत नाहीये, अनेक ठिकाणी गावांमध्ये आता जी बालवाडीला जाणारी मुलं आहेत, 1ली ते 4थी पर्यंत जाणारी मुलं आहेत, त्यातल्या अनेक मुलांच्या घरामधून आज आसपास आजी आजोबा मराठीतनं बोलतायत म्हणून मराठी शिल्लक आहे. आणखी 5 वर्षांनी, 10 वर्षांनी मुंबई शहरातल्या किंवा उपनगरातल्या लोकांची जी अवस्था आहे तीच अवस्था विट्यात आणि सांगलीमध्ये होणार आहे. फक्त त्याच्या अगोदर आपण जागं व्हायचं का नाही हा एक प्रश्न आहे. आणि तुम्ही हिंदीमुळे काय नुकसान होईल ते मला विचारलं, ते मी तुम्हाला सांगतो. आपल्याकडे अनेक लोक असं म्हणतात की हिंदी शिकल्यामुळे काय तोटा होईल, एक आणखी भाषा येणार आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की लहान मुलांना खूप भाषा येऊ शकतात, लहान मुलांना खूप भाषा येऊ शकतात, पण कुठली भाषा कोणत्या टप्प्याला शिकवावी याचं एक शास्त्र आहे. पहिली भाषा कधी शिकवायची, दुसरी भाषा कधी शिकवायची, तिसरी भाषा कधी शिकवायची याचं एक शास्त्र आहे.
आपल्याकडे रामकृष्ण मोऱ्यांनी 20 वर्षापूर्वी पहिलीपासून इंग्रजी आणलं. ज्या वेळेला लोकांनी पहिलीपासून इंग्रजीला विरोध केला तेव्हा रामकृष्ण मोरे काय म्हणले की ब्राह्मणांच्या मुलांनी इंग्रजी शिकायचं आणि बहुजनांच्या मुलांनी शिकायचं नाही, हे काही बरोबर नाही. मग बहुजनांच्या मुलांना पण इंग्रजी शिकायला मिळालं पाहिजे. सगळ्या राजकीय पक्षांच्या लोकांनी ते मान्य केलं. आता पहिलीपासून इंग्रजी येऊन 20 वर्ष झालेली आहे. माझी मुलगी ते आल्यानंतर मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकून ग्रॅज्युएट झालेली मुलगी आहे. तुम्ही जे तुमच्यातले शिक्षक असतील, ज्यांच्या घरात शिक्षणाची पार्श्वभूमी असेल, तुम्ही हे विचारून पहा की पहिलीपासून इंग्रजी आल्यानंतर मुलांच्या पहिलीच्या गुणवत्तेवर, पहिल्या भाषेच्या गुणवत्तेवर काय परिणाम झालाय आणि दुसऱ्या भाषेच्या गुणवत्तेवर काय परिणाम झालाय. चटपटीत असं इंग्रजी बोलता येणं ही वेगळी गोष्ट आहे आणि त्या भाषेतनं विचार करता येणं ही वेगळी गोष्ट आहे. दोन भाषांची सरमिसळ झाल्यानंतर लोकांना कुठल्याच एका भाषेमध्ये नीट विचार करता येत नाही असं जगभरचं शिक्षणशास्त्र सांगतं. आता तुम्ही तिसरी भाषा त्या मुलांना ज्या वेळेला आपण शिकवायला घेऊ, मराठी आणि हिंदी या भाषांच्या व्याकरणात थोडं साम्य पण आहे, थोडा फरक पण आहे. म्हणजे तुम्ही अनेक ठिकाणी बघा, आपण बँक म्हणतो, हिंदीवाले बैंक म्हणतात. आणि ते का म्हणतात? कारण त्यांच्याकडे अर्धचंद्र नाहीये. आपण नेरळ म्हणतो, ते नेरल म्हणतात. आपण नेरुळ म्हणतो, ते नेरुल म्हणतात. आता त्यांना मराठी लोकांनी ळ मान्य करायला भाग पाडलाय. म्हणजे हिंदीच्या देवनागरी लिपीचा जो प्रॉब्लेम आहे तो बऱ्याच लोकांना मराठीच्या देवनागरी लिपीचा वाटतो. कारण बऱ्याच लोकांना मराठी नावाची काही वेगळी भाषा आहे हे जगात माहीत नाही, कारण लिपी सारखी आहे. एकदा 1ली ते 10वी पर्यंत पहिली, दुसरी, तिसरी भाषा म्हणून, पहिली म्हणून मराठी आणि तिसरी म्हणून इंग्रजी जर आपली मुलं शिकायला लागली तर व्याकरणापासून लिंगाच्या वापरापर्यंत आपल्या मुलांच्या मनात दर टप्प्याला मराठीत काय बोलायचं आणि इंग्रजीत काय बोलायचं याची गफलत इतकी होणार आहे की आणखी 10 वर्षांनी आपल्या मुलांचं अर्धवाक्य मराठी आणि अर्धवाक्य हिंदी धाटणीचं होईल. त्याच्यातून तोटा काय होतो? हिंदी बोलणाऱ्या लोकांची जगात संख्या जास्त आहे, मराठी बोलणाऱ्या लोकांची जगात संख्या कमी आहे. आणि मराठी लोकांना पुरेसं हिंदी सिनेमे आणि सिरियल बघून येतं आहे. सगळ्यात कमी दुसरी भाषा कळणारे लोक कोण आहेत? यूपी आणि बिहारचे आहेत. कारण ते दुसरी भाषा शिकतच नाहीत, ते आपल्याच भाषा शिकतात, ते इतरांच्या भाषा शिकत नाहीत. त्यामुळे दोन्ही भाषा एका वेळेला शिकल्यानंतर मुलांचा शिक्षणशास्त्रीय होणारं नुकसान आणि मुलांच्या भाषेच्या वापराचं होणारं नुकसान ही फार मोठी गोष्ट आहे. हे बघा, भाषेचं आक्रमण हे सांस्कृतिक आक्रमण आहे. भाषेचं आक्रमण हे वर्चस्ववादाचं आणि वसाहतवादाचं आक्रमण आहे. याचं साधं कारण मी तुम्हाला सांगतो की आजच्या घडीला मुंबई शहरामध्ये, आणि ज्याला आपण मुंबईचे 5 जिल्हे म्हणतो, म्हणजे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड, अशा 5 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातली जवळपास 4.25 कोटी जनता राहते. त्या 4.25 कोटी जनतेपैकी 1 ते 1.5 कोटी लोक उत्तर भारतातले आहेत. या लोकांची तुम्ही वागण्याची पद्धत जर तुम्ही बघितलीत, आपल्यापैकी सुद्धा आपल्या महाराष्ट्रातले अनेक लोक सोने चांदी गाळण्यासाठी उत्तर भारतातल्या अनेक राज्यांमध्ये आहेत. आपली माणसं उत्तर भारतातल्या राज्यांमध्ये जाऊन आल्यानंतर त्यांच्या वागणुकीमध्ये काय बदल होतो हे पण तुम्ही एकदा तपासून पहा. उत्तर भारतामधल्या लोकांचे स्त्री पुरुषांकडे पाहण्याचे दृष्टिकोन वेगळे आहेत. उत्तर भारतातल्या लोकांचे स्वातंत्र्याकडे बघण्याचे दृष्टिकोन वेगळे आहेत. आणि त्याच्यामुळे हे सांस्कृतिक वर्चस्व काय स्वरूपाचं आहे? म्हणजे आपल्या राज्यामध्ये इथं गावात, म्हणजे मला माझ्या गावातलं माहिती आहे की गावातल्या सगळ्या लग्नांमध्ये बांगड्या घालणारा जो कासार आहे तो मुसलमान आहे. पण कधीही त्या कासाराशी झालेले मतभेद हे गावातल्या बायकांचे धर्माचे मतभेद नाहीये. हे सगळे मतभेद जर असलेच तर बांगड्यांचे दर बरे आहेत का वाईट आहेत अशा प्रकारचे व्यवहाराचे मतभेद आहेत. आपल्याला या पद्धतीनं धर्मामधली विभागणी करणं
या प्रकारचा जो हिंदू मुसलमानांचा विचार आहे, म्हणजे आपल्याकडचा मराठी मुसलमान आत्तापर्यंत म्हणजे 92-93च्या दंगलीपर्यंत नीट मराठीतनं बोलत होता. अगदी मंगळसूत्रांचे प्रकार थोडे वेगळे असले तरी मराठी मुसलमानांच्या बायका याच पद्धतीची मंगळसूत्र घालत होते. आत्तापर्यंत आपल्याकडला मुसलमान टोपी घालत नव्हता. आत्तापर्यंत आपल्याकडचा मुसलमान अशा पद्धतीनं दाढी वाढवत नव्हता. हा जो सगळा बदल आपल्याकडचा दिसतो आहे, हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा परिणाम नाही, हा गायपट्ट्यातल्या सांस्कृतिक राजकारणाचा परिणाम आहे. जितकं तुम्ही उत्तर भारताच्या जास्त जवळ जाल तितकं तुम्हाला भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम गायेगा ही ओळ रामकृष्ण हरीपेक्षा जास्त महत्वाची वाटते. मला असं वाटतं आपली परंपरा रामकृष्ण हरीची आहे आणि त्या परंपरेशी आपण प्रामाणिक असायला पाहिजे. तुम्ही जो प्रश्न मला विचारला ना, तुम्हाला 2002च्या चळवळीपासून लोक विचारतात की तुम्ही मराठीचा आग्रह धरता, तुमची मुलं मराठी माध्यमाच्या शाळेत गेली का नाही. मला एकच मुलगी आहे, माझी मुलगी मराठी माध्यमाच्या शाळेत गेली, त्यामुळे मला त्याच्या बाबतीमध्ये पूर्ण क्लॅरिटी आहे, पूर्ण स्पष्टता आहे. आता आपल्या सगळ्या पुढाऱ्यांची मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये गेलेली आहेत. सगळ्या पुढाऱ्यांची मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्येच नाही, बॉम्बे स्कॉटिशमध्ये पण गेलेली आहे. अशा पद्धतीनं गेलेली असल्यामुळे त्यांच्यातल्या अनेकांच्या मुलांनी शिक्षणाचं माध्यम म्हणून तर ते मराठी शिकलेले नाहीतच, पण एक भाषा म्हणून तरी ते मराठी शिकलेले असतील का याच्याही बद्दल शंका आहे. आता ही त्यांची चूक एक प्रकारची चूक आहे आणि जी मला वाटतं आम्ही या आंदोलनाच्या काळामध्ये सगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या कानावर घातली आहे, जाहीरपणाने पण बोललोय. म्हणजे आदित्य ठाकरेंनी मुंबईतल्या मराठी माध्यमाच्या शाळा बंद करून मुंबई पब्लिक स्कूल काढणं ही चूक आहे, हे मी जाहीरपणाने बोललेलो आहे. सुप्रिया सुळेंनी पवार पब्लिक स्कूलच्या शाळा ICSEच्या काढल्या, ही चूक आहे, हे मी बोललो आहे. दोन्ही ठाकरेंची मुलं बॉम्बे स्कॉटिशमध्ये गेलेले आहेत, हे चूक आहे, हे मी बोललो आहे. प्रश्न असा आहे की माझ्यासारख्या एका किरकोळ कार्यकर्त्याच्या सांगण्यामुळे महाराष्ट्राचा राजकीय पट बदलतो का, तर बदलत नाही. तर आता काय झालंय की या सगळ्या लोकांच्या एक लक्षात आलेलं आहे की त्यांना इंग्रजी हा जो धोका आहे ना, तो तेवढा मोठा धोका वाटत नाही. हे मी तुम्हाला सांगतो, हे मी उद्धव ठाकरे, राज ठाकरे, सुप्रिया सुळे या सगळ्यांना 1 to 1 झालेल्या चर्चेत आम्ही त्यांच्यासमोर बोललेलो आहोत की हिंदीचा धोका जितका मोठा आहे, हिंदीचा धोका देशांतर्गत वसाहतवादाचा आहे, इंग्रजीचा धोका सांस्कृतिक जागतिकीकरणाचा आहे आणि म्हणून इंग्रजीच्या धोक्यापासून पण आपण तितकंच वाचून राहिलं पाहिजे. पण म्हणजे इंग्रजी शिकायचं नाही असं नाही, पण यशपाल आयोगाने खूप मागे असं म्हटलंय की इंग्रजी शिकणं आणि इंग्रजी माध्यमामधून शिकणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आपल्या मुलांना चांगलं इंग्रजी आलं पाहिजे, पण त्यासाठी इंग्रजी माध्यमात जाण्याची गरज नसते, हे शिक्षण तज्ज्ञ आणि भाषाशास्त्रज्ञ सांगतात. आता तुम्ही जे म्हणताय की यांना तेव्हाची चूक कळल्यामुळे ते आता आंदोलन करतायत का, तर मला असं वाटतं की ते आता आंदोलन करतायत कारण आता आंदोलन करणं आवश्यक आहे असं त्यांना लोकांच्या प्रतिसादावरनं वाटतंय. पण इंग्रजीच्या बाबतीमध्ये आपण काहीतरी वेगळं पाऊल उचलायला पाहिजे होतं, हे त्या राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांना मनातून वाटत असेल, पण एवढं जाहीरपणे बोलण्याचं धाडस आपल्या पुढाऱ्यांकडे आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे ते जाहीरपणे बोलणार नाहीत, पण ती चूक आहे हे स्पष्ट आहे. मला असं वाटतं की रामकृष्ण मोऱ्यांनी तेव्हा पहिलीपासून मराठी होतच, 5वी पासून चांगल्या दर्जाचं इंग्रजी शिकवणं आणि इंग्रजीच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची व्यवस्था करणं हे करायला पाहिजे होतं. आपण प्रामाणिकपणे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये हे तपासून बघा, अनेक शाळा आपल्याकडे अशा आहेत की जिथे लोक इंग्रजी सुद्धा मराठीमधनं शिकवतात. म्हणजे इंग्रजी जर शिकवायचं असेल, ते जर आपले लोक शिक्षक इंग्रजीचा आहे पण त्याचंही इंग्रजी बरं नाहीये म्हणून रेटा असल्यामुळे तो जर ते मराठीतनं शिकवत असेल, तर आपण मुलांची पण फसवणूक करतोय आणि व्यवस्थेची पण करतोय. पण आपण बोलत का नाही आहोत, कारण ते आपली झाकली मूठ 1.25 लाखाची आहे. मला व्यक्तिशः एक ठामपणे वाटतं की रामकृष्ण मोऱ्यांनी जात आणि भाषा यांच्यातल्या निर्णयांची गल्लत करून महाराष्ट्राचं दूरगामी नुकसान केलं. पण आता त्यांच्याबद्दल जास्त बोलून उपयोग का नाहीये, कारण मोरे हयातच नाहीये. त्यामुळे जो माणूस आता हयात नाहीये, त्याच्यानंतर 4 सरकार येऊन गेलेली आहेत, त्यामुळे नंतर कुणाला काही करायचं असेल तर तसं करण्यापासून काही कुणी रोखलेलं नाही. हा बघा, आता कसं आहे, हा प्रश्न
जानेवारी 25 मध्ये हा प्रश्न आम्ही स्वतःला विचारला आणि त्यावेळेला आम्हाला असं वाटत होतं की मराठी समाजाला जर आपल्या कामाची गरज नाहीये तर आपण हे काम बंद करून टाकावं. पण त्यावेळेला आम्हाला असं, तुम्हाला जो प्रश्न पडलाय ना तो आम्हाला तेव्हा पडला होता की आपण 20 वर्ष रक्त आटवतोय, लोकांच्या पर्यंत का पोचता येत नाही. कुठल्याही समाजामध्ये शहाणपणा येण्याचा एक काळ असतो. तर कदाचित फडणवीसांनी अशा प्रकारचे उर्मट निर्णय घेतल्यामुळे मराठी समाजाला अचानक मराठी समाजाची ट्यूब पेटली असेल आणि त्यांनी काहीतरी केलं असेल. 20 वर्ष आपले लोक झोपलेले का राहिले याचं उत्तर माझ्याकडे नाही, कारण त्या झोपण्याचा व्हिक्टीम मीच आहे. 20 वर्ष माझ्या आयुष्याची मी मराठीच्या अशा चळवळीला दिलेली आहेत की जिथं आम्ही सगळ्यांनी भिंतीवर डोकं आपटलेलं आहे आणि कुठून झक मारली आणि मराठीच्या चळवळीत उतरलो असं आम्हाला वाटलेलं आहे. पण आहे आपला समाज असा, आम्ही काही आम्ही शिवाजी महाराजांसारखे नाही आहोत, आम्ही किरकोळ माणसं आहोत. म्हणजे शिवाजी महाराजांनी साम्राज्य स्थापन केलं त्याच्या अगोदर शहाजी महाराजांची अख्खी हयात गेली ना. कुणीतरी पायाचा दगड म्हणून काम करायला लागतं. आमच्यासारखे लोक पायाचा दगड स्वरूपाचे आहेत. असं आहे बघा, आम्ही 2004 सालापासून आतापर्यंत साधारणपणे महाराष्ट्रामध्ये 30,000 शाळा स्वयंअर्थसहाय्यित तत्वावरच्या आलेल्या आहेत. त्या 30,000 शाळांपैकी जवळपास 26,000 शाळा इंग्लिश मिडियमच्या आहेत. बाकीच्या मराठी आहेत, एक 25 उर्दू असतील, काही तमिळ असतील एखाद्या शहरामधल्या. सगळ्या शाळा इंग्लिश आहेत. सरकारचा त्याच्यावरचा युक्तिवाद काय आहे, लोक मागतात म्हणून आम्ही शाळा देतो. तुम्ही तुमच्यापैकी जे लोक मंत्रालयात जातात तुम्हाला आतल्या गोष्टी माहिती असतील. एक स्वयंअर्थसहाय्यित तत्वावरची शाळा मिळण्यासाठी 5 लाख रुपये द्यायला लागतात मिनिमम. 10, आता दर वाढलेत, महागाई पण वाढलेली आहे त्याच्यामुळे दर पण वाढलेत, पण साधारणपणे 5 लाख रुपये त्यावेळेला दिले जात होते. आणि या शाळा स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर काढल्या जात आहेत. तुम्ही सांगितलं, तुम्ही पण सांगितलं, सगळे पुढारी आहेत जे लोक शाळा काढतायत. पुढारी काय शाळा काढतायत, कारण एकेकाळी पुढारी साखर कारखाना काढत होते, त्यातनं त्यांना रोजगार देता येत होते. त्या रोजगार ज्यांना ते देत होते त्या रोजगार दिलेल्या लोकांना मग निवडणुकीच्या प्रचारासाठी वापरता येत होतं आणि मग त्यांच्या मार्फत निवडणुका फिरवता येत होत्या. पण मग हळूहळू सगळ्याच कारखान्यांचा नागेवाडी कारखाना होतो एका टप्प्यानंतर, आणि मग सगळे कारखाने असे गाळात एकदा गेले की तुम्ही एकदा कारखाना गाळात घातला की मग तुम्ही मार्केटिंग फेडरेशन गाळात घालणार, मग दूध फेडरेशन गाळात घालणार. गाळात घालण्यासाठीचं नवीन आयटम काय आहे तर मराठी शाळा आहे आणि किंवा इंग्रजी शाळा आहे. सेल्फ फायनान्स शाळेमध्ये अनेक तुम्हाला असे लोक दिसतील की जे शाळा काढतात आणि शाळेमध्ये BA BEd BA DEd झालेल्या किंवा TET झालेल्या लोकांना अशांना घेऊन त्यांना सांगतात की तुम्हाला उद्या आम्ही कायम करू, तुम्हाला आम्ही शिक्षण सेवक म्हणून घेऊ किंवा पुढे तुम्हाला काही प्रकारची सिक्युरिटी मिळेल. आणि शिक्षकांकडनं 10 लाख ते 25 लाखापर्यंत घेणारे लोकप्रतिनिधी आणि घेणारे संस्था चालक आहेत. म्हणजे संस्था चालकांचा धंदा इतका व्यवस्थित आहे की त्यांनी मंत्रालयात जे आज दिलंय ते 15 दिवसामध्ये त्यांचे पैसे फिटतायत व्याजासकट. तर या पद्धतीनं ज्या वेळेला तुम्ही म्हणलात, सांगली सांगितलं, तुम्ही इस्लामपूर सांगितलं, त्या ठिकाणचा जो कोणी बाहुबली आहे, जो कोणी त्या ठिकाणचा पॉवरफुल माणूस आहे तो आपली CBSEची ICSEची शाळा काढतो. कारण त्या सगळ्या शाळांच्या रगड फिया तुम्हाला घेता येतात. आणि मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये थोडं हू का चू झालं की आईबाप लगेच जाऊन शिक्षकांची आई बहीण काढू शकतात, शिक्षकांना बोलू शकतात. पण CBSE आणि ICSE बोर्डाच्या शाळेमध्ये दरवाजाच्या आत सुद्धा आईबापांना जायला परवानगी नाहीये, कारण आतला सगळा व्यवहार इंग्रजीत चालतो आणि बहुतांश पालक मराठीतनं व्यवहार करणारे किंवा ग्रामीण बोलीतनं बोलणारे आहेत. त्यामुळे आपल्याला ज्या भाषेतला व्यवहार कळत नाही तो बरोबर आहे असं मानणारे पालक आहेत. याच्यामुळे तुम्हाला असं जाणवेल की सर्व पातळ्यांवर इंग्रजी माध्यमाची शाळा चांगली आहे म्हणून लोक काढत नाहीयेत, तिच्यात धंदा आहे म्हणून लोक काढतायत. उद्या जर लोकांच्या असं लक्षात आलं की हिब्रू भाषेमध्ये शिकून चांगले रोजगार मिळतील तर लोक खानापूर तालुक्यात हिब्रू भाषेमधल्या शाळा काढतील. तुम्ही हिमाचल प्रदेशमध्ये जा, हिमाचल प्रदेश मधल्या काही भागांमध्ये इस्रायल मधले प्रवासी येतात आणि इस्रायल मधले प्रवासी हिब्रू मध्ये काम करतात. म्हणून हिमाचल मधल्या काही सायबर कॅफेज मध्ये हिब्रूचे कीबोर्ड आहेत.
त्यांचं हिब्रू भाषेवर प्रेम नाहीये, त्यांना माहिती आहे तिकडे येणारा कस्टमर हिब्रूवाला आहे, त्यामुळे धंदा हिब्रू भाषेत आहे. बाजाराला कोणती भाषा कळते हे आपले लोक बघतात. आणि राजकीय पुढारी जे आहेत, लोकप्रतिनिधी जे आहेत, ते आतापर्यंत तुम्हाला असं दिसेल की मटक्याच्या अड्ड्यातनं, दारूच्या गुत्त्यातनं त्यांना पैसे मिळत होते. आता त्याच्यापेक्षा जास्त प्रतिष्ठित धंदा शिक्षणाचा आहे, शाळाचा धंदा आहे, कॉलेजेसचा धंदा त्याच्याही पेक्षा प्रतिष्ठित आहे. कॉलेजेसमध्ये घेण्याचा दर आता 45 ते 90 लाखाचा आहे. तुम्हाला तुमच्यापैकी काही लोकांना माहिती असेल की इतकी सुंदर व्यवस्था लोकांनी निर्माण केली आहे की माझ्या कॉलेजमध्ये मनोजला नोकरी हवी असेल तर हेच त्याला 90 लाखाचं कर्ज देतात. यांच्या सोसायटीकडनं त्याने कर्ज घ्यायचं आहे आणि पुढची 10 वर्ष EMI भरायचं आहे. त्यामुळे इतकी सुंदर व्यवस्था भ्रष्टाचाराची आपण निर्माण केलेली आहे. शाळेच्या पातळीवर 10 लाखाची व्यवस्था आहे, ज्युनियर कॉलेजच्या पातळीवर 25 लाखाची व्यवस्था आहे, डिग्रीच्या लेवलला 50 लाखाची व्यवस्था आहे. या सगळ्याला छेद देणं इंग्रजीत का शक्य आहे? कारण इंग्रजी ही नफ्याची भाषा आहे. इंग्रजीतनं नफा मिळतो म्हणून इंग्रजीवर प्रेम आहे. ज्या भाषेवर नफा मिळतो त्या भाषेवर लोकांचं प्रेम आहे. याच्या पलीकडे ह्याला जास्त अर्थ नाही. बरेच लोक डिजिटल दिवाळी अंक काढतात. सायली राजाध्यक्ष नावाची माझी एक मैत्रीण काही वर्षांपूर्वीपर्यंत डिजिटल दिवाळी अंक काढायची, लोकांकडनं ती लेख पण घ्यायची आणि एका टप्प्यानंतर तिने लेखकांना काही एक मानधन पण दिलं. आता असं आहे की आपल्याला असं वाटतं की डिजिटल दिवाळी अंक त्याची PDF द्यायची आहे किंवा EPUBची एडिशन द्यायची आहे, म्हणजे तो फुकटच वाटायचा. आणि आपल्याकडे असं आहे की मराठी समाजात किंवा भारतीय समाजात काहीही वाचायला द्या पण फुकट द्या, अशी आपली म्हणजे असे लोक मी पाहिलेले आहेत की त्यांना तुम्ही दिवाळी अंक आला आहे, माझा लेख आहे, माझी कविता आहे असं म्हटल्यावर PDF आहे का असं पटकन विचारतात. आता यातले जर काही मुलं कॉलेजमध्ये असतील तर ते शिक्षकांना सुद्धा पहिला प्रश्न कोविड नंतर मुलं हाच विचारतात की PPT आहे का आणि PDF आहे का. त्यामुळे डिजिटल दिवाळी अंक आपल्याकडे लोकांना असं वाटतं की तो फुकटच दिला पाहिजे, कारण तो करायला काहीच कष्ट पडत नाही. पण जो माणूस डिजिटल दिवाळी अंक करतो त्याला प्रत्यक्षातली कागदाची छपाई जर सोडली आणि वितरणाच्या कष्टातला पैसा जर सोडला तर बाकीचे सगळे कष्ट तेच आहेत. त्यामुळे डिजिटल दिवाळी अंक सुद्धा तुम्ही तो दिवाळी अंक 500 रुपयाला घेत असाल तर हा 100 रुपयाला तरी घेतला पाहिजे. अशा प्रकारची मानसिकता तयार होत नाही तोपर्यंत आपल्याकडे डिजिटल दिवाळी अंक चालणार नाही. आणि मग त्याच्यात काय होतं की माझा आणि दिवाळी अंकांमध्ये सुद्धा भांडवलदार आहेत. म्हणजे मठाच्या दिवाळी अंकाशी उद्या विट्यात ह्यांनी दिवाळी अंक काढला तर तो तुलनाच नाही करू शकत, कारण मठाचा दिवाळी अंक मटा पेपरच्या बरोबरच लाखो लोकांच्या बरोबर जातो. यांच्या दिवाळी अंकाला विट्यातनं बाहेर पडता पडताच त्यांचा जीव गुदमरणार आहे. त्यामुळे प्रश्न असा आहे की डिजिटल दिवाळी अंक काढताना तुम्हाला त्याच्यासाठी लागणारं कॉस्टिंग काय आहे आणि तुम्ही ज्यांना पैसे मागायला जाल, म्हणजे आता लाळे साहेबांना पण दिवाळी अंकासाठी खूप धावपळ करावी लागलेली असणार, कारण अलीकडे संपादक नावाची जमात संपली आपल्याकडं. आता आपल्याकडं पेपर चालवणारा माणूस मार्केटिंगवाला आहे, तो सगळ्यांना टार्गेट देतो की तू 4 पानं जाहिरातीची आणायची आहे, तू 10 पानं जाहिरातीची आणायची आहेत. त्यामुळे ते करून जमलेल्या काळामध्ये तुम्ही लेखन करायचं आहे. त्यामुळे लोकांना काय वाटतं की ह्यांचा अंक 200 लोकांच्या हातात पडणार आहे, तुमचा अंक 200 लोकांच्या मोबाईलमध्ये जाणार आहे. मग 200 लोकांच्या मोबाईलमध्ये गेला तर ह्यांचा अंक पाहिला जाईल याची काय गॅरंटी आहे? मग मी ह्यांना जाहिराती का द्यायच्या? म्हणजे ह्या दिवाळी अंकांचं जे इकॉनॉमिक्स आहे, जे काही मिनिमम खर्च तुमच्या दिवाळी अंकाला येईल तोही न निघण्याची शक्यता काय आहे? कारण ही अशी परिस्थिती आहे. त्याच्यात मला असं वाटतं की कदाचित एखादं डिजिटल अनियतकालिक छोटं, आता अक्षर नामाचं काम करतो बघा राम जगताप, तो दर महिन्याला तो आणि त्याची बायको लोकांना आवाहन करतात 2000 5000 आम्हाला द्या. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा बराचसा मजकूर लोकांच्या पर्यंत पाठवता. पण लोकांचं साधं म्हणणं असं आहे की आम्ही कशालाच पैसे देणार नाही. म्हणजे मराठी समाजाचा एकूण प्रॉब्लेम आपल्याकडे असा आहे की ज्ञान समज या गोष्टींसाठी बाजारात काही किंमत द्यावी लागते, हे आपल्याला अजिबात पटत नाही. म्हणजे कदाचित लोक हॉटेलात जेवायला गेली तर 2000च्या ऐवजी बकऱ्यावर 4000 रुपये घालवतील, पण एखादं पुस्तक घेण्यासाठी 100 रुपयाच्या ऐवजी 110 रुपये
लोक देणार नाहीत, लोक पहिल्यांदा दुकानदाराला विचारतात सवलत आहे का नाही. तर हा जो माइंडसेट आहे ना, छापील मजकुराला पण हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे डिजिटलला जोपर्यंत आपली फुकटेगिरी कमी होत नाही आपल्या समाजाची, तोपर्यंत थोडं कमी भवितव्य आहे. एक आता असं झालंय बघा की तुम्ही जे कराल, म्हणजे दिवाळी अंकात तुम्ही लोकांचे लेख छापा, कविता छापा, आणि कवितेचं तर तुम्हाला फार काही करता येत नाही, कविता तुम्हाला आहे तशीच द्यावी लागते. पण एखादा तुम्ही कादंबरीची सुरुवात दिली, एखाद्या कथेची सुरुवात दिली, एखाद्या महत्वाच्या लेखाची सुरुवात दिली, तर तुम्हाला इंटिग्रेटेड सोशल मीडियावर काम केल्याशिवाय पर्यायच नाहीये. म्हणजे तुम्ही जर तुमच्या अंकाबद्दल स्वतःहून काही बोलला नाही, म्हणजे तुम्ही जाहिरात केल्याशिवाय काही विकलच जाणार नाही. म्हणजे तुम्हाला इन्स्टावर पण बोलायचं आहे, तुम्हाला युट्यूबवर पण बोलायचं आहे, तुम्हाला फेसबुकला पण लिहायचं आहे, तुम्हाला एक्सवर पण लिहायचं आहे. अनेक माध्यमांवरनं लोकांना काही वेळेला तुमचा कंटाळा येईल इतपत जाहिरात केल्याशिवाय, ज्यांना तुमचा कंटाळा येत नाही ते तुमचं काम पाहत नाही. आणि लोकांवर एवढ्या गोष्टी आदळत आहेत ना, तर लोकांना बरेचदा रिमाइंडर कॉल द्यावे लागतात. म्हणजे माणसं खूप बिझी आहेत का, तर खूप बिझी नाहीये, पण माणसं खूप गुरफटलेली आहेत आणि निरर्थक गोष्टींमध्ये खूप गुरफटली आहे. म्हणजे लोकांना आपल्याला सांगायला लागतं की घाणेरड्या मालिका न बघता हा लेख वाचलात तर बरं होईल, पण त्यांच्या घाणेरड्या मालिकांच्या दरम्यान कधीतरी त्यांना एक मेसेज असा जावा लागतो की तो थोडासा त्यांना 2 मिनिटं वाचावासा वाटेल. त्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करणं, याला काय पर्याय नाही. हे बघा, विद्यापीठ ग्रंथ निर्मिती मंडळ नावाची संस्था महाराष्ट्र सरकारने चव्हाण साहेबांच्या काळामध्ये काढली. त्याचं कारणच असं होतं की पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर ज्या वेळेला मराठीमधनं शिक्षण दिलं जाईल त्यावेळेला लोकांना मराठी पुस्तकं उपलब्ध असावीत. पण एक 25 वर्ष तो सगळा उपक्रम बरा चालला, मग नंतर बंद पडला. याचं कारण आपण आपली भाषा पोटाशी जोडू शकलेलो नाही. म्हणजे आता तुम्ही डिप्लोमाचा उल्लेख केला, मध्य प्रदेशमध्ये त्यांनी मेडिसिनचा अभ्यासक्रम हिंदीमधनं आणला. तो अभ्यासक्रमाची पुस्तकं तुम्ही अवेलेबल करून दिली, पण ती पुस्तकं मुलांनी वाचायला पाहिजेत. ती वाचून मुलांनी हिंदी मधला पेपर पाहून हिंदीमधनं उत्तर लिहिलं पाहिजे. आणि ज्याने हिंदीमधनं उत्तर लिहिलेली आहेत त्या MBBS झालेल्या मुलाला मग एखाद्या हॉस्पिटलने घेतलं पण पाहिजे. जर उद्या एखादं हॉस्पिटल म्हणलं की तू MBBSचं मटेरियल हिंदीमधनं वाचलंयस, काय गॅरंटी आहे की तुला हार्ट कुठे आहे ते नीट माहितीये का नाही, असं म्हणून जर त्या मुलावर अन्याय झाला तर मग तुमची भाषा पोटाची भाषा होत नाही. तर आपल्याकडे प्रॉब्लेम असा झालाय की आपल्या भाषांवर आपला विश्वास नाहीये. म्हणजे तुम्ही युरोपात कुठे पण जा, म्हणजे जर्मनीत जा, तुम्ही स्वीडनमध्ये जा, फिनलंड सारखा एकदम छोटासा देश जो बहुभाषिक आहे, तिथे 3-3, 4-4 भाषांमध्ये लोक शिक्षण देऊ शकतात. आपल्याकडे भाषा ही गुंतवणुकीची गोष्ट आहे असं आपल्याला नाही वाटत. म्हणजे जसं अनेक आपल्याकडच्या महाराष्ट्रातल्या कुटुंबांमध्ये मुलावर गुंतवणूक करायला लोकांना आवडते, पण मुलीवर गुंतवणूक करायला आवडत नाही. कारण लोकांना वाटतं की मुलीची गुंतवणूक म्हणजे काय, लग्न हीच गुंतवणूक आहे. तर हा जसा दृष्टिकोन चुकीचा आहे, त्याच प्रकारचा भाषेबद्दलचा दृष्टिकोन आहे. त्यामुळे अशा प्रकारे सरकारनं विचार केला असेल तर ती चांगली गोष्ट आहे. पण जर डिप्लोमा करणाऱ्या मुलांपैकी मराठीतनं करणाऱ्या मुलांना रोजगारापर्यंत आपण नेलं तर पुढच्या 10 वर्षामध्ये हा फ्लो वाढेल, नाही तर वाढणार नाही. तू नीटच्या बद्दलचा एक प्रश्न तुझा आहे आणि दुसरा लॉच्या बद्दलचा, दोन्ही प्रश्नांची मी तुला स्वतंत्र उत्तर देतो. नीट सारखी जी परीक्षा आहे, मुळामध्ये नीट येण्याच्या अगोदर त्या राज्यांमध्ये स्वतःच्या एंट्रन्स होत्याच, म्हणजे CET होती. म्हणजे असं काही नव्हतं की नीट येण्या अगोदर महाराष्ट्रात किंवा तमिळनाडूत किंवा कर्नाटकात पूर्णच अंधार होता आणि नीट आल्यानंतर देशात सगळं एकदम छान झालेलं आहे. तमिळनाडूने नीटला टोकाचा विरोध केलेला आहे. म्हणजे तमिळनाडूचं असं म्हणणं आहे की नीट परीक्षा लिहिण्यासाठी तुम्ही जर हिंदीचा पर्याय उपलब्ध करून देत असाल तर सर्व भारतीय भाषांचा पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे, जसा UPSC मध्ये करून देण्यात आलेला आहे. आणि तुम्ही तसा पर्याय उपलब्ध जर करून दिला नाही तर हिंदी भाषेमधनं शिक्षण घेणाऱ्या लोकांना तुम्ही अतिरिक्त फायदा मिळवून देता तमिळ भाषेतनं शिकणाऱ्या किंवा मराठी भाषेतनं शिकणाऱ्या मुलांच्या तुलनेमध्ये. प्रॉब्लेम असा आहे की तमिळनाडू मधलं जे सरकार आहे, कोणाचंही असेल, अण्णा द्रमुकचं असेल किंवा द्रमुकचं असेल,
यांच्या भाषिक भावना अत्यंत तीव्र आहेत. महाराष्ट्रामध्ये बहुतांश राजकीय पक्षांच्या भाषिक जाणीवा जवळपास मेलेल्या आहेत. त्यामुळे आपल्याकडे कोणताही पक्ष सत्तेमध्ये असला तरी शक्यतो ते ह्याला खाजगीत विरोध करतील, पण जाहीरपणाने विरोध करणार नाहीत. त्याच्यामुळे नीटच्या बाबतीमध्ये जर संपूर्ण भारतातल्या लोकांना लेवल प्लेइंग फील्ड मिळायला पाहिजे असेल तर प्रयत्न असा केला पाहिजे की एकाच वेळेला घटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये ज्या 22 भाषा आहेत त्या 22च्या 22 भाषांमध्ये लोकांना नीट देता आली पाहिजे. नंतर कदाचित ती सगळी मुलं नीट अभ्यासक्रम त्यांच्या भाषेत विकसित होईपर्यंत इंग्रजीमधनं शिकतील. पण पर्याय फक्त तुम्ही 2च भाषांचा जेव्हा देता तेव्हा उरलेल्या 20 भाषांवर तुम्ही अन्याय करता. हे आत्ताच्या घडीला नीटचं घडतंय. आणि त्याच्यासाठी म्हणजे नीटच्या बाबतीत तर असं घडलंय की नीट मधल्या रिझल्टमुळे तमिळनाडूमध्ये काही मुलांनी आत्महत्या केलेल्या आहेत. म्हणजे नीटची परीक्षा आल्यानंतर देशामध्ये कमालीचं शैक्षणिक शोषण विशेषतः गायपट्ट्याच्या बाहेरच्या राज्यांमधल्या मुलांचं वाढलंय. हा तुझ्या प्रश्नाचं एका भागाचं उत्तर. लॉचं जे तू म्हणालीस, आता इथे तुम्ही बघाल की जिल्हा आणि तालुका पातळीवरच्या न्यायालयांचं कामकाज 98 सालापासून मराठीमधनं चालतं. म्हणजे सरकारचा तसा अध्यादेशच आहे, सरकारनं कायदा केलेला आहे आणि त्या कायद्यानुसार जिल्हा आणि तालुका पातळीवरच्या न्यायालयांचं 100% कामकाज मराठीतनं चाललं पाहिजे. पण तुला जो प्रश्न पडला तोच अनेक न्यायाधीशांना पडलेला आहे की त्यांचं शिक्षण इंग्रजीतनं झालंय. मग इंग्रजीतनं झालेलं असेल तर मग आता मराठीतनं कसं करायचं? तू जो लॅटिन शब्दांचा उल्लेख केलास, तू लॅटिनमधनं किंवा ग्रीकमधनं आलेले शब्द काही पहा आणि मराठीमध्ये निर्माण झालेला न्याय व्यवहार कोश पहा. शब्द माणसाला कठीण कधी वाटतात? जेव्हा वापरामध्ये नसतात त्यावेळेला. म्हणजे इथे गावाकडनं आले, आता माझ्या घरचे लोक गावातनं इथं आलेले आहेत, यांच्यातल्या कोणालाही वावराकडे जाऊन ये या वाक्यामध्ये काही कठीण वाटत नाही. पण माझ्या मुलीला हे वाक्य कठीण वाटणार आहे. याचं कारण माझी मुलगी मराठी माध्यमात शिकलेली असली तरी तिचा वावराशी संबंध आलेला नाहीये. त्यामुळे भाषा जी तुमच्या वापरात नसते ती तुम्हाला कठीण जाते. त्यामुळे इंग्रजीच्या बाबतीत, इंग्रजी आणि मराठीच्या बाबतीत भारताची घटना असं सांगते की प्रत्येक राज्याची जी अधिकृत भाषा आहे ती घटनेच्या कलम 348(2) प्रमाणे त्या राज्याची हायकोर्टाची प्राधिकृत भाषा होऊ शकते. असं उत्तर भारतात झालंय. तमिळनाडूने तसा प्रस्ताव मांडलाय, बंगालने तसा प्रस्ताव मांडलाय. त्याचा परिणाम काय होतो किंवा काय होईल की हायकोर्टामध्ये आपले जे लोक जातील त्यांना जोपर्यंत कोर्ट मागत नाही तोपर्यंत मराठी कागदपत्रांवर त्यांचं चालणार आहे. जर कोर्टाने म्हटलं की ही कागदपत्र आम्हाला अनुवादित करून द्या तरच फक्त अनुवादित कागदपत्र लागतील, नाही तर लागणार नाहीत. पण आपल्याकडे काय आहे, आपण मराठीच्या दिशेने 2 पावलं जातो आणि मग रस्ता वळून इंग्रजीच्या दिशेने 4 पावलं जातो. म्हणून आपण आधी होतो त्याच्यापेक्षा जास्त लांब जातो. त्यामुळे जर आपल्याला भाषेच्या बाबतीत काही करायचं असेल तर अर्धवट धोरणं अंमलात न आणता भाषेच्या बाबतीमध्ये अंमलबजावणीचं टोक गाठणं ही फार आवश्यक गोष्ट आहे. तुम्ही जे म्हणलात हिंदी भाषेला विरोध आणि हिंदी भाषकांना विरोध या 2 वेगळ्या गोष्टी आहेत, हे मला मान्य आहे. आणि महाराष्ट्रामध्ये येणारा उत्तर भारतीय आणि महाराष्ट्राच्या बाहेर जाणारा मराठी माणूस याच्यामध्ये बेसिक फरक असा आहे की महाराष्ट्राच्या बाहेर जाणारा मराठी माणूस त्या भागामधली भाषा सहजपणाने आणि स्वतःहून शिकतो. याच्या उलट तुम्हाला उत्तर भारतातल्या लोकांचं तुम्हाला खूप ठिकाणी मुंबई, कोकणात आणि इतर अनेक ठिकाणी दिसेल. म्हणजे अगदी तालुक्यांच्या ठिकाणी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दिसेल की उत्तर भारतातनं आलेल्या लोकांना स्थानिकांची भाषा शिकताना फार कष्ट पडतात. स्थानिकांची भाषा शिकताना त्यांना अडचण वाटते आणि त्यामुळे मराठी माणूस बाहेर गेलाय पण तो जर तिकडची भाषा शिकायला नाही म्हणत असेल तर तिकडच्या स्थानिकाला मराठी माणसांचा राग आला तर मी समजू शकतो. पण असं जे काही सोने चांदी गाळण्याच्या उद्योगात गेलेले माझ्याही नात्यातली काही माणसं तिथे गेलेली आहेत. त्या मला असं वाटतं की आपली जी माणसं तिकडे गेलेली आहेत ना ती तिथं जाऊन प्रत्येक व्यवहारात मराठीचा आग्रह धरा असं म्हणणारी माणसं नाहीयेत. त्यामुळे गायपट्ट्यातनं येणारा उत्तर भारतीय
आणि इकडनं तिकडं जाणारा मराठी माणूस हे त्या अर्थाने सारखे लोक नाहीये. त्यामुळे हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध केलाच पाहिजे. आणि हिंदी भाषिकांच्या विरोधातलं राजकारण मनसेसारखा पक्ष का करत होता, याचं कारण शिवसेनेनं आधी दाक्षिणात्यांच्या विरोधातलं राजकारण केलंय. मनसे ज्या काळामध्ये निर्माण झाली त्या काळामध्ये ऑर्गनाइज सेक्टरमध्ये, संघटित क्षेत्रात नोकऱ्याच नाहीयेत. जे काही रोजगार उपलब्ध आहेत ते सगळे अनौपचारिक क्षेत्रामध्येच आहेत. आणि त्या अनौपचारिक क्षेत्रातला रोजगार जर उत्तर भारतीय घेत असेल आणि मराठी माणसांना त्याचा त्रास जाणवत असेल, म्हणजे मनसेनं काय केलं एवढं फक्त तुम्ही पाहू नका. मनसे सारख्या पक्षाला 2 वर्षात तेव्हा मराठी लोकांनी 13 आमदार निवडून दिले, कारण त्यावेळेला त्यांचा अजेंडा त्यांनी फार धरसोडपणा न केल्यामुळे त्यावेळेला त्यांचा अजेंडा लोकांना ठीक वाटत होता. त्यामुळे हा तुमचा मुद्दा मला मान्य आहे की मराठी भाषेला विरोध आणि हिंदी भाषेला विरोध आणि हिंदी भाषकांना विरोध या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. फक्त आपण कायम हा फरक केला पाहिजे की मराठी माणूस जिथे जाईल तिथे साखरेसारखा मिसळतो, उत्तर भारतीय मात्र जिथे जाईल तिथे चोच काढून हिंडत राहतो आणि त्याचा हिंदी भाषेचा माज करतो. हा तर फरक भारतामध्ये सर्वत्र दिसतो. तो त्याने सुधारण्याची नितांत गरज आहे. बघा, बाहेरच्या लोकांच्या धोक्याबद्दल मी बोललो आहे. यांच्या प्रश्नातला फक्त एक भाग राहिला होता, तेवढा फक्त मी सीमावर्ती भागातला सांगतो. सीमावर्ती भागामध्ये म्हणजे आपल्याकडे जतकडे वगैरे अनेक ठिकाणी मराठी माध्यमाच्या शाळा चालत नाहीत, पण कन्नडच्या शाळा चालत आहेत. अक्कलकोट वगैरे भागामध्ये पण तीच परिस्थिती आहे. आता हा आपल्या वेळोवेळच्या सरकारांचा नाकर्तेपणा आहे. म्हणजे सीमा भागामध्ये तिकडच्या बाजूला, म्हणजे जो मराठी माणसांचा न्याय्य भाग कर्नाटकच्या ताब्यात आहे, तिथं मी गेली 10-12 वर्ष काम करतो. महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाचा विशेष कार्य अधिकारी म्हणून मी 2-2.5 वर्ष काम केलं. आणि तेव्हा मला असं लक्षात आलं की आपलं सरकार आणि कर्नाटक ह्याच्यात काय बेसिक फरक आहे. तर ते जीव गेला तरी चालेल त्यांच्या भाषेबद्दल पक्के आहेत, आणि आपले लोक भाषेचा जीव गेला तरी चालेल पण काहीही करण्याची आपल्या लोकांची मानसिकता नाहीये. हा आपल्यात आणि त्यांच्यात फंडामेंटल फरक आहे. त्यामुळे जत सारख्या ठिकाणी तुम्ही जत मधल्या आणि अक्कलकोटच्या आणि इतर भागातल्या सुद्धा काही लोकांनी आमचे प्रश्न सोडवा नाही तर आम्ही कर्नाटकात जातो अशी पण काही वेळेला मागणी केली. तर त्याच्यातला राग आपण समजून घेतला पाहिजे. तो राग जो आहे तो म्हणजे आम्ही महाराष्ट्राच्या कोपऱ्यावर आहोत म्हणजे तुम्ही आम्हाला पूर्ण वाळीतच टाकलंय, अशा प्रकारची धारणा. आणि हे जर पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांचं होत असेल, मी बिदर भालकीला गेलोय, बिदर भालकी औरादला कारवार पर्यंत रामनगर जोयड्यापर्यंत गेलोय सीमेच्या तिकडच्या भागात. तर बिदर भालकीच्या इकडचा आपला जो भाग आहे त्याच्याकडे तर आपलं एवढं प्रचंड दुर्लक्ष आहे आणि कर्नाटकचं एवढं नीट लक्ष आहे की म्हणजे त्यांना कन्नड शाळा चालवणं अत्यंत सोपं जातं, त्यांना मराठी शाळा बंद पाडणं अत्यंत सोपं जातं. आणि आपल्या लोकांना मराठी शाळा बंद पाडायच्याच आहेत कारण चालवायच्या नाहीयेत. म्हणजे मी हल्याळमध्ये कारवारच्या जवळच्या एका गावात गेलो होतो. हल्याळ हे गाव एकेकाळी आजही मराठी लोकांची बहुसंख्या असलेलं गाव आहे. आता ते मराठी कशावरून उरलंय? फक्त शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत. बाकी त्या गावात काहीही मराठी उरलेलं नाही कारण मराठी शाळा बंद पडलेल्या आहेत. हे फक्त एक भाग तुमच्या प्रश्नाचा राहिला होता. तुमच्या याचे मी उत्तर देतो की आपल्याच तरुण पिढीनं मराठी भाषा जपली पाहिजे. मराठी भाषा कशी संपली आहे? एक म्हणजे आपले मुंबईतला जो सगळ्यात मोठा पेपर एकेकाळचा पत्र नव्हे मित्र आपला महाराष्ट्र टाइम्स, त्यांच्या एका संपादकाने असं म्हटलं की तरुण पिढीला कसली भाषा लागते, तर जिचं क्रियापद मराठी आहे पण बाकी सगळं इंग्रजीत असलेलं चालेल अशी भाषा आपल्याला चालणार आहे. त्यामुळे आता जर तुम्ही तरुण मुलं बघितलीत तर तरुण मुलांची भाषा 2 प्रकारची आहे. बोलतानाची जी भाषा आहे ती भाषा इंग्रजी आणि मराठी मिश्र आहे किंवा हिंदी आणि मराठी मिश्रित आहे. आणि अनेक लोकांना आता मराठीतनं पण मेसेजेस पाठवणारे लोक मी पाहिलेत, पण अनेक मराठी मुलं मला अशी माहिती आहे की ज्यांना देवनागरी लिपीमध्ये मेसेजेस पाठवता येत नाही, त्यांना रोमनमध्येच मेसेज पाठवता येतो. म्हणजे पहिल्यांदा काय मरेल? पहिल्यांदा देवनागरी लिपी मरेल, 25 वर्षांनी मराठी भाषा मरेल. म्हणजे लोकांना तेवढा तुमच्याकडे असलेला जो शब्दसंचय आहे तो शब्दसंचय तुमच्याकडचा कमी होतो, तुमच्या वापरातला कमी होतो. आणि आता तुम्ही गावांमध्ये बघा, एकेकाळी लोक जात्यावरच्या ओव्या किंवा बारशाला असलेली गाणी सुद्धा बायका घरातल्या घरात म्हणायची.
आता लाऊडस्पीकर सगळीकडे आल्यामुळे बायकांचा कसाही म्हणजे आवाज भसाडा का असे ना, पण लाऊडस्पीकरवर सगळं गायलं जातंय. पण हे सगळं जे आहे ना, ते सगळं म्हाताऱ्या लोकांपुरतं मर्यादित आहे. त्यातलं काहीही दुसऱ्या तिसऱ्या पिढीपर्यंत जात नाही. तिसऱ्या पिढीला एवढंच माहित आहे की म्हातारी आपल्या मुलासाठी हे गाणं म्हणते आहे, जे बहुतेक आपल्याला कळत नाहीये, मुलाला कळण्याची काहीच शक्यता नाहीये. त्यामुळे भाषेच्या प्रोसेसमध्ये याला भाषेचा संग्रह करणं असं म्हणतात. त्यामुळे भाषेतलं जे जे जुनं आहे ते सगळं जुनं साठवण्याची एक प्रक्रिया असते. शहाणे समाज ते करतात. म्हणजे मी माझ्या सोसायटीमध्ये यावर्षी 15 ऑगस्टचा कार्यक्रमाचा अध्यक्ष होतो आणि त्या भाषणामध्ये सगळी लहान मुलं इंग्रजीमध्ये त्यांनी आपली 15 ऑगस्टची भाषणं केली. सगळ्या आजी आजोबांनी टाळ्या वाजवल्या, कारण त्यांची नातवंड आहेत. त्यामुळे त्यांना टाळ्या वाजवणं भाग आहे. कळले का नाही हा मुद्दा नाहीये. त्यामुळे मी त्यानंतरच्या भाषणात असं म्हटलं की नॉर्मली आजी आजोबा काय बोलतात ते नातवंडांना कळलं पाहिजे. आता उलटी परिस्थिती अशी आली आहे की आजी आजोबांना नातवंडांचं कळवून घेण्यासाठी काहीतरी दुसरी मध्यस्थ भाषा शिकून घेण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे ह्या प्रक्रियेला लँग्वेज शिफ्ट म्हणतात, भाषिक बदल म्हणतात, भाषेचं विस्थापन म्हणतात. हे आपल्याकडे तिसऱ्या पिढीमध्ये होत आहे. म्हणजे आजोबांच्या पिढीपासून, मुलीच्या पिढीपासून, नातवंडांच्या पिढीपर्यंत जिथे शिक्षणाचं माध्यम बदललेलं आहे तिथं भाषा संपते आहे. तुम्ही पत्रकारांचं सांगितलं, अनेक तरुण पत्रकार जे प्राईम टाइमच्या बातम्या देतात, त्या प्राईम टाइमच्या बातम्या देणाऱ्या अनेक पत्रकारांच्या ची भाषा जर तुम्ही बघितली, म्हणजे तुम्हाला टीव्ही ज्यांना नीट कळतो त्यांच्या लक्षात येईल की अँकर बोलतो आहे आणि नुसती चित्र फिरतायत साईडला, तर त्या अँकरकडे चित्र जाईपर्यंत बोलण्यासाठी लागणारी पण भाषा नाहीये. तर तो मुलगा किंवा ती मुलगी तेच वाक्य परत बोलत राहते. मग पुन्हा काय म्हणतोस मनोज, तुला काय सांगायचंय मनोज, मग तुला तिथे काय दिसतंय मनोज. याच्या पुढे मनोजला पण काही माहित नाहीये, विचारणाऱ्याला पण काय माहिती नाहीये. हे काय आहे? हे सांस्कृतिक आणि भाषिक दारिद्र्याचं लक्षण आहे. अशा पद्धतीनं भाषा संपते. आणि म्हणून तुमच्या ह्या मताशी मी सहमत आहे. आणि हे मी राज ठाकरेंना आणि उद्धव ठाकरेंना पण व्यक्तिगत बैठकीत सांगितलेलं आहे की मराठी भाषा मारण्याची जबाबदारी भैयांवर नाहीये, आपल्यावर आहे. त्यामुळे आपली मुलं जर मराठी शिकली नाहीत तर नाही राहणार आपली भाषा. पण असं आहे की आपला समाज कोणाचा ऐकतो? आपला समाज ज्यांचा ऐकतो आहे ते फार अर्थपूर्ण सांगत नाहीये. आणि मला असं वाटतं की मी अर्थपूर्ण सांगतो तर माझं फार लोक ऐकत नाहीये. तर त्याचं मी काय करू शकतो? तर काहीच करू शकत नाही. मी फक्त पुन्हा पुन्हा बोलू शकतो घसा बसेपर्यंत. हा, तुमच्या प्रश्नाचं मी उत्तर देतो. आम्ही सरकारला असं म्हणतोय की प्राथमिक शिक्षणामध्ये तिसरी भाषाच नको. आणि प्राथमिक शिक्षणाच्या नंतर तुम्ही लोकांना त्रिभाषा सूत्राचा नियम काय होता? दक्षिणेतल्या लोकांनी उत्तरेची भाषा शिकायची आणि उत्तरेतल्या लोकांनी दक्षिणेतली भाषा शिकायची. दक्षिणेतले लोक उत्तरेची भाषा शिकले, हिंदी. उत्तरेतल्या लोकांनी गेल्या 75 वर्षात शिकलेली एक दक्षिणेतली भाषा तुम्ही मला सांगा. एक सुद्धा नाहीये. म्हणजे त्यांचा नाईलाज झालाय. अक्षरशः त्यांना आता मुंबईत राहावंच लागणार आहे. महाराष्ट्रात बाबा नारळीच्या बागेतच काम करायचं आहे. त्या माणसाला मालवणीशिवाय येतच नाहीये. म्हणून मग उत्तर भारतीयाने असं मोडकं तोडकं शिकल्याचं तुम्हाला दिसेल. पण अंतरप्रेरणेनं शिकणारा उत्तर भारतीय का नाहीये? कारण विंध्य पर्वताच्या वरच्या लोकांना गेली 700 वर्ष हा माज आहे, मुसलमानांना पण आणि हिंदूंना पण, की हा देश आम्ही चालवतो, हा देश आमचा आहे. आणि विंध्य पर्वताच्या खालचे जे लोक आहेत ते आमचे गुलाम आहेत किंवा ते आमचे प्रजा आहेत. तर या मानसिकतेतनं ते बाहेरच आलेले नाहीत. त्याच्यामुळे प्राथमिकच्या नंतर दुसरी एखादी भाषा शिकण्याच्या पर्यायाचा विचार आपण करायला हरकत नाही. पण प्राथमिक मध्ये जर त्यांना आपण काही सुचवलं तर आता सत्तेमध्ये असलेले लोक इतके बदमाश आहेत की ते तुम्हाला वाटेल ते पर्याय देतील. आणि म्हणजे नरेंद्र जाधव तर त्यांच्या तैनाती फौजेचा भाग आहे, त्यामुळे ते यातलं काही करतील. त्यामुळे या मार्गाने आपण जाऊ नये असं वाटतं. शेवटचा प्रश्न तुझा मी आता त्याचं उत्तर देतो. ते असं की कॉन्व्हेंटच्या ज्या शाळा आहेत, त्या कॉन्व्हेंटच्या शाळा ज्या आहेत त्या चर्चच्या शाळा आहेत. आता चर्चच्या शाळांमध्ये लोक काय म्हणतात? चर्चच्या शाळांमध्ये गेल्यावर धर्मांतर होतात. चर्चच्या शाळांमध्ये जाऊन धर्मांतर होत नाही.
सांस्कृतिक अंतर पडतंय मुलांमध्ये. ते काय पडतं आहे तर लोकांच्या वाढदिवस साजरे करण्याच्या पद्धतीपासून सगळं बदलतंय. आता आपल्याकडचे जे 2014ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे हिंदू झालेले लोक आहेत ना, ते सगळे काय म्हणतात, मेणबत्ती फुकायची नाही, पणतीच लावायची. माझं असं म्हणणं आहे की लहान मुलांना मेणबत्ती फुकून आनंद मिळत असेल, मेणबत्ती फुकावी. लहान मुलांना पणती पेटवून आनंद मिळत असेल, पणती पेटवावी. मेणबत्ती फुकल्यामुळे बुडेल एवढा तुमचा धर्म जर लेचा पेचा असेल तर तो बुडलेलाच चालू शकेल, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. आता मुलांचं दुसरं काय झालंय तुला जे वाटतंय ते, मुलं केक कापतात. मुलं आता विट्यासारख्या शहरात नाही पण जिल्ह्याच्या शहरांमध्ये लोक मॅकडोनाल्ड मध्ये जातात, बर्गर किंग मध्ये जातात आणि बर्गर खातात. लोकांना काय, मुलांना काय वाटतंय की बर्गर खायला घालणं ही पार्टी आहे, खीर खायला घालणं ही पार्टी नाही आहे. आता हे जे आहे ना, ह्याला इंग्रजीमध्ये किंवा जागतिक व्यवहारात ह्याला मॅकडोनाल्डायझेशन ऑफ द वर्ल्ड असं म्हणतात. जगाचं मॅकडोनाल्डीकरण होणं. म्हणजे हे आपलंच घडलेलं असं नाहीये, हे पाकिस्तानमध्ये पण झालंय. पाकिस्तानात मुसलमान फक्त बुरख्याची आड मॅगडी खातात, आपण पदर न घेता मॅगडी खातो, एवढाच फरक आहे. म्हणजे मुसलमानांना पण काळजी आहे, हिंदूंना पण काळजी आहे, ज्यूंना पण काळजी आहे, पारशांना पण काळजी आहे. प्रॉब्लेम काय आहे की कॉन्व्हेंटच्या शाळा ज्या आल्या, त्या कॉन्व्हेंटच्या शाळा आल्यानंतर लोक पहिल्यांदा, आता तू कॉन्व्हेंटच्या शाळांचं बघ, आता कॉन्व्हेंटच्या शाळा गणपतीची सुट्टी देतात, आता कॉन्व्हेंटच्या शाळा दिवाळीची सुट्टी द्यायला लागल्यात. म्हणजे आता कॉन्व्हेंटच्या शाळा या फक्त सिस्टर लोकांनी चालवलेल्या सीबीएसईच्या शाळा आहेत. कॉन्व्हेंटच्या शाळांमध्ये आणि आपल्या शाळांमध्ये फरक काय होता, त्यांचं माध्यम वेगळं होतं. पण माझं व्यक्तिगत म्हणणं असं आहे, कॉन्व्हेंट, सीबीएसई, आयसीएसई या सगळ्याच शाळांमधलं शिक्षण अनैसर्गिक आहे. मातृभाषेतलं शिक्षण हीच नैसर्गिक गोष्ट आहे आणि त्यामुळे ते घडलं पाहिजे. एकदा मातृभाषेतलं शिक्षण मिळालं की बाकीचं सांस्कृतिक अंतर, धार्मिक अंतर आणि होणारे धार्मिक बदल या सगळ्या गोष्टी आपोआप मार्गी लागतात. तू जे सांगतेस ते फॅक्च्युअली बरोबर नाहीये. कारण माझ्या पिढीची आणि अनेक माणसं, म्हणजे जयंत नारळीकर हे त्याचं अत्यंत उत्तम उदाहरण आहे. आंबेडकर स्वतः म्हणजे मातृभाषेतनं कुठेही ते, तुम्ही कोणत्या शाळेतनं शिकलात हा डेटा आहे. म्हणजे तुम्ही कोणत्या माध्यमात, सुदैवाने परदेशातली ज्या विद्यापीठांची तू नावं सांगितलीस ना, ऑक्सफर्ड, हार्वर्ड, स्टॅनफर्ड, कोलंबिया, केम्ब्रिज, या विद्यापीठांमध्ये तुम्हाला मार्क काय आहेत याच्यापेक्षा तुमच्याकडे क्रिएटिव्ह स्पिरिट काय आहे हे बघण्याकडे कल आहे. त्याच्यामुळे तुला बरेचदा असं जाणवेल, म्हणजे मला माहित आहे की इथे हिस्ट्री मधनं मास्टर्स केलेला माझा एक मित्र कंटाळून गेला होता हिस्ट्रीला. तो जाऊन तिकडं अमेरिकेत पेन्सिल्व्हेनिया विद्यापीठामध्ये शिकून पीएचडी होऊन गुजरात मधल्या विद्यापीठात प्रोफेसर आहे. हे भारतामध्ये शक्य नव्हतं, कारण तुमच्या मार्कांपेक्षा तुमच्या सर्जनशील वृत्तीला प्राधान्य देण्याकडे तो कल आहे. त्यामुळे आयसीएसईत गेलीस, आयजीसीएसईत गेलीत, त्याने काही फरक पडतो असं मला वाटत नाही.